इथे आम्ही आमच्या नवीन प्रोजेक्टला सुरुवात केलेली आहे, ती म्हणजे ट्रेलिस. जे वेलांना चढायला आधार लागतं त्या स्टँडलाच ट्रेलिस असं म्हणतात. तर ती ज्याला आपण आपल्या मराठीमध्ये मांडव असंही म्हणतो, तर तेच आज आम्ही इथे तयार करतो आहे. तर त्यासाठी हे जे अनिकेत ठोकून घेत आहेत ते टी पोस्ट आहेत, ते आम्ही लव्जमधून आणलेलं आहे. आणि ह्या कॅटल पॅनल ज्या जाड्या दिसत आहेत लोखंडी, त्या पण आम्ही लव्जमधून आणलेल्या आहेत. आणि इथे दिसत असेल त्या टी पोस्टला अशा गॅप आहेत, त्यात आम्ही फसवून घेणार आहोत. आणि ह्याच्या दोन्ही म्हणजे कॅटल पॅनल आहेत त्याला असं जॉईंट तारांनी जॉईंट करणार आहोत. आणि जे हे टी पोस्ट आहेत, जे लोखंडी खांब आहेत, ते अनिकेतनी आत अर्धा फूटपर्यंत ठोकून त्याला मजबूती यावी म्हणून त्याला आत त्यांनी अर्धा फूटपर्यंत आत टाकलेले आहेत ठोकून. तर त्यामुळे ते वादळात वगैरे पण असे हलणार नाहीत आणि त्याला भरपूर मजबूती आहे. आणि हे आता आम्ही तारांनी जॉईंट करून घेणार आहोत. हे जे दिसतं आहे हे आहेत ते तार, ज्याने आम्ही दोन्ही कॅटल पॅनल अशा जॉईंट करून घेणार आहोत. आणि वरून पण याच्याच मदतीने ते वरून पण आम्ही असं बांधून घेणार आहोत. तर हे इथे अनिकेत बांधत आहेत, ते अशा प्रकारे आम्ही असं जॉईंट करून घेणार आहोत प्रत्येक कॅटल पॅनलला. इथे वरच्या साईडला आम्हाला म्हणजे उंच असा आर्च करायचा होता, कारण जेव्हा आम्ही या दोन्ही साईडच्या कॅटल पॅनल जॉईन करून बघितलं तेव्हा आम्हाला उंची थोडी कमी वाटली, म्हणून आम्ही परत तिथे एक कॅटल पॅनल कट करून वरून पण जॉईंट दिलेलं आहे. तर त्यासाठी ते अनिकेत वर बांधून घेत आहेत. हे जे साईडच्या कॅटल पॅनल आहेत ह्या आम्ही ॲक्च्युली 1 आठवडा आधीच लावून घेतलेल्या होत्या, कारण इथे सगळी वेलं चढायला लागली होती आणि मध्ये खूप पाऊस पण होता आणि अनिकेतकडे वेळ पण नव्हता. त्यामुळे मग आता हे उरलेलं काम आम्ही आज करून घेतलेलं आहे. आणि त्यामुळेच हे दिसत असेल आधी लावलं असल्यामुळे इथे आता बाकीची वेलं सगळी चढायला पण लागलेली आहेत त्याच्यावर. आणि आता हे वरचं आम्ही आज जॉईन करून घेतलेलं आहे. तर आता ते हे असं दिसायला लागलं आणि जेव्हा फळं लागतील ते सगळी आर्चच्या खाली अशी लोंबतील. हे जे एक्स्ट्रा होतं ते अनिकेत कट करून घेत आहेत दोन्ही साईडचं, कारण ते वरून जॉईंट दिलं आहे तर ते थोडं एक्स्ट्रा बाहेर निघालेलं होतं. तर आता हा असा पूर्ण आर्च तयार झालेला आहे आणि ते सगळी वेलं चढतील आणि फळं जेव्हा खाली अशी लटकायला लागतील तेव्हा ते खूप छान दिसणार आहे. तेव्हाही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.